हॅलो फ्रेंड्स, होममेकर शीतल या चॅनलवर तुमचे खूप स्वागत आहे। तर आज मी बनवते आहे गाजराचा हलवा। अगदी सोपी पद्धत आहे, झटपट तयार होतो। रेसिपीसुद्धा अगदी प्रमाणबद्ध आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलोग्राम गाजर घेतले। हे गाजर मी पहिले स्वच्छ धुवून घेतले, नंतर त्यावरची साल काढली, सोबतच देठ देखील कट करून घेतले। आता हे गाजर आपण किसून घेऊया। बरेच जण हे गाजर मिक्सरमधून काढतात, परंतु किसलेल्या गाजराचा हलवा मस्त होतो। टेक्स्चरही आपल्याला हवे तसे मिळते। त्यामुळे शक्यतो गाजराचा हलवा करण्यासाठी गाजर किसूनच घ्यायचं। हे पहा, मी संपूर्ण गाजर किसून घेतले। तर आता गाजराचा हलवा करायला घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं। तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये किसलेलं गाजर घालायचं। हा गाजराचा किस तुपावरती छान भाजून घ्यायचा। गाजराचा किस भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिट लागतील। 3 ते 4 मिनिटांमध्ये गाजराचा किस छान भाजून होतो। गाजराचा खूप छान फ्लेवर येतोय। तर गाजर छान भाजून झाले। यामध्ये आता मी 1 वाटी साय घालणार आहे। साईऐवजी तुम्ही दूध किंवा खवा देखील घालू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। नंतर छान परतून यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। तर छान गाजराचा किस आणि साय मिक्स झाली। तर एकदा आपण मिक्स करून घेऊया। नंतर यामध्ये 1 वाटी साखर घालायची। गाजर कितपत गोड आहे त्यानुसार साखर घालायची। साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आता गाजरही छान शिजले। थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूयात। आणि शेवटी यामध्ये थोडीशी विलायची पूड घालायची। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। आणि हा आपल्या या ठिकाणी गाजराचा हलवा तयार आहे। त्याला टेक्स्चरही खूप छान आलंय। खूप छान दिसतोय हा हलवा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।